भूमिका सांगा आम्हाला. आमच्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे का नाही पाहिजे? रोक सांगा. आम्ही तुम्हाला मतदान केलं. 100% तुम्ही मला मतदान केलं नसतं तरी आम्ही जरांगे साहेबांच्या भूमिकेशी पूर्णपणे 100% सहमत आपला आहे. पक्ष सहमत आहे कसं? पक्षाचं मी आज इथं नाही सांगू शकत. पक्षाचं प्रदेशाध्यक्षाला विचारलं पाहिजे. मी कल्याण काळे म्हणून तुमच्या सोबत आहे आणि आज नाहीये हे तुम्ही मला विचारलं पाहिजे. मी पहिल्यापासून सोबत आहे. तुम्ही पक्षाच्या स्टेजवर भूमिका मांडा ना की मराठा समाजाला आपल्या पक्षाच्या वतीनं ऑलरेडी आम्ही मांडलेली आहे. पण जेव्हा पक्ष म्हणून काही भूमिका असतात तेव्हा त्यांच्या पातळीवर त्याला निर्णय करायचा असतो. आपल्याला नाही करता येत. ठीक आहे ना. बरं साहेब, हे नांदरचे शेतकरी आहे. काल यांचं एक क्षेत्रास्थितीचं प्रकरण होतं. तर तहसीलदार सारंग चव्हाण साहेब यांना गेट आउट म्हणले आणि शेतकऱ्याला काढून दिलं जालना तुमच्या. या तहसीलदाराचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. पैठण तहसीलदारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. शेतकऱ्याला ब्रिटिशांची वागणूक करायला तहसीलदारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. मी यांची स्वतः काळजी घेतो. आता मिटिंग आहे, त्यात हे प्रकरण काय आहे त्याचं सोक्षमोक्ष पण लावतो आणि कोणत्याही तहसीलदारानेच नाही कोणत्याही अधिकाऱ्याने शेतकऱ्याला अशा पद्धतीची वागणूक देणं योग्य नाही. मी लगेच बोलतो. सर, अजून एक विषय. मी साईनाथकर रिले शहर अध्यक्ष अखिल भारतीय सेवा संघटना. मी 15 ऑगस्ट रोजी नगरपालिकेसमोर उपोषणात बसलो होतो. विषय काय होता, खाजगी कोचिंग क्लासेस भरतात त्या बिल्डिंगवरती तुमचं समजा काय काय रेकॉर्ड आहे, काय नाही काहीच हे त्याचं होतं. तर सीओ काय म्हणे की हे आमच्या खात्याअंतर्गत येत नाही. म्हणजे बिल्डिंग पण नगरपालिकेचं येत नाही का? जे स्ट्रक्चरल असतं नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे हे येतं म्हणे शिक्षण विभागाकडं. परत फोन उचलत नाही. आता फोन आता सर आम्हाला एखादं समजा लोक आले तक्रार घेऊन तर फोन करतो ना आपण, फोन उचलत नाही. तर आणि फक्त ठेकेदाराचे फोन 100% उचलणार, रात्री फोन उचलणार. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आज पैठण या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे हे एका मीटिंगसाठी गेले असता त्या ठिकाणी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी, काही संघटनांच्या अध्यक्षांनी कल्याण काळे यांना निवेदन सादर केलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका काय असं कल्याण काळे यांना यावेळेस या मंडळींनी विचारल्याचं आपण पाहिलं आहे. यामध्ये कल्याण काळे यांनी देखील आपली भूमिका ही जाहीर आहे. मी वैयक्तिक कल्याण काळे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच आहे असे देखील ते यावेळेस म्हणालेले आहेत. त्याचबरोबर काही आंदोलनकर्त्यांनी किंवा काही याचिकाकर्त्यांनी, काही निवेदन देणाऱ्या मंडळींपैकी आपल्या पक्षाची भूमिका काय आहे ते देखील जाहीर करावं असं त्यांना यावेळेस विचारणा केली. त्यावर जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांनी हा प्रश्न आपण प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षश्रेष्ठींना विचारावा असं देखील या मंडळींना सुचवला. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपण आहोत, यापूर्वी देखील होतो आणि असं म्हणत असताना त्यांनी मात्र तुम्ही मला मतदान केलं असलं आणि मतदान केलं नसलं तरी देखील आपण मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच आहोत असं कल्याण काळे यांनी यावेळेस आवर्जून या निवेदन देणाऱ्या मंडळींना सांगितलं. तर मंडळी, मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मराठा आंदोलक मंडळी, मराठा आरक्षणाच्या लढ्यातील मंडळी हे विविध नेत्यांना, विविध राजकीय पक्षातील नेत्यांना निवेदनं देत आहेत, त्यांना त्यांची भूमिका विचारत आहेत. असाच एक प्रकार काही वेळापूर्वी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील घडलेला आहे. त्यांना देखील मराठा समाजातील काही मंडळींनी आपले निवेदनं दिलेली आहेत आणि या निवेदनामध्ये त्यांना देखील भूमिकाही विचारण्यात आलेली आहे. तर जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे
यांना आता या मराठा आरक्षण प्रश्नी आपली भूमिका काय आहे असं या मंडळींनी यावेळेस विचारलं आणि ते सांगत असताना कल्याण काळे यांनी मात्र आपण मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच आहोत हे सांगायला ते बिलकुल मागे हटले नाही. तर अशा पद्धतीची ही बातमी मंडळी कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. आवडले असेल तर शेअर जरूर करा.